अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा. दिल्लीत मोदींना भेटून शिंदे मुंबईला परतले. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानं चर्चांना मात्र उधाण आलेले आहे. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याचं अधिवेशन सोडून दिल्ली गाठल्यानं राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत गेल्याचा टोला उद्धव ठाकरेंच्या पक्षाने लगावला. तर दिल्लीत शिंदे फडणवीसांची तक्रार करण्यासाठी गेले असावेत असा टोला काँग्रेसने लगावला. एकनाथ शिंदेंनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानं या दौऱ्याकडे आता वेगळ्या अर्थानं पाहिलं जात आहे. अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा. दिल्लीत मोदींना भेटून शिंदे मुंबईला परत. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानं चर्चांना उधाण. महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी संध्याकाळी दिल्ली गाठली होती. एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्ली गाठल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. राज्यातल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हायकमांड दिल्लीत असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. आपापसातल्या हेव्या दाव्यांची तक्रार करण्यासाठी शिंदे दिल्लीत गेले असावेत असं संजय राऊत म्हणाले. राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत, राज्याला एक उपमुख्यमंत्री आहे आणि तिघांचेही हायकमांड दिल्लीमध्ये आहे. जरी त्यांच्या पक्षाची नावं वेगळी असली तरी त्या सगळ्यांचा हायकमांड दिल्लीमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रामधल्या घडामोडींची, आपापसातल्या वादाची, घेण्या देण्याची, शासकीय बाबतीत म्हणतो विकासाची चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीत यावं लागतं. पण अमित शहाने स्थापन केलेल्या ज्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे गट आहेत त्यांना मात्र दिल्लीत येऊनच त्यांच्या हायकमांडशी चर्चा करावी लागते. अजून खूप खेळ होणार आहे. संभाजीनगरच नाही, राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये अजून खूप खेळ होणार आहेत. काही घोडे बाजार पण सुरू झालेले आहेत, मोठे मोठे रेड सुरू झालेले आहेत. त्यामुळे खूप सारा खेळ होणार आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत 2 दिवसापासून बसलेले आहेत. आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातील. मोठे अजून खेळ चालू आहे. त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण. एकनाथ शिंदेंनी एवढ्या घाई गडबडीच्या दिल्ली दौऱ्यात विरोधकांच्या टीकेची दखल घेतली आहे. विरोधक टीका करण्याचं काम करतात, त्याकडे लक्ष देत नसल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. कोण टीका करतंय, कोण काय बोलतंय यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो. आणि या दरम्यान मोदी साहेबांना देखील भेट झाली त्यांची. त्यामुळे विरोधक नेहमी त्यांचं काम करत असतात, टीका करण्याचं. मी माझं काम करत असतो, टीकेला कामाने उत्तर देण्याचं. त्यामुळे मला कोण काय बोलतं आहे, कोण कुठल्या अँगलने पाहतं आहे याचं काही मी त्याचा विचार करतो. दिल्लीत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. अमित शहांच्या भेटीची वेळ मात्र मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील भेटलो आणि त्यांच्याशी देखील महाराष्ट्रातल्या अनेक विषयावर देखील चर्चा झाली. अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. अमित शहा यांच्यासोबत भेटीचा काय प्लॅन? कारण अमित भाईंचे आणि आता ज्या काही 5 राज्याच्या निवडणुका आहेत त्यांची सगळी त्याच्या बैठका सुरू आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी वेळ दिली तर भेटेल. एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा पूर्वनियोजित नव्हता. अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदेने रातोरात दिल्लीत जाणं आणि 24 तासांच्या आत महाराष्ट्रात परत येणं हे वाटतं तेवढं साधारण नक्कीच नाहीये. त्यामुळे राजकारणात पडद्याआड काही घडत असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली.